नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर आपण आज न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय प्रश्नपत्रिका भाग 4 पाहणार आहोत। त्या अगोदरचे भाग 3, 2, 1 ही प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली नसाल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते सुद्धा पाहून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असलेले बटन सुद्धा प्रेस करा। चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब नवी दिल्ली येथे जे आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे आहे। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश या साधनांचा समावेश होतो, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब दूरदर्शन हे जे आहे दृकश्राव्य साधनांमध्ये याचा समावेश होतो। चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, भौतिक साधनांमध्ये डॅशचा समावेश होतो, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ नाणी हे जे आहे भौतिक साधनांमध्ये समावेश होणारा धातू आहे। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री डॅश हे होते, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ राजीव गांधी हे जे आहे श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे पंतप्रधान होते। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, लोणावळा व खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड रायगड येथे जे आहे लोणावळा व खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, भारताचे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ डॉक्टर होमी भाभा हे जे आहे भारताचे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी म्हणतात, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ पांढरा रक्तपेशी हे जे आहे मानवी शरीरातील संरक्षण पेशी म्हणतात। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, कोणते फळ खाल्ल्याने सापाची विष पूर्ण उतरते, तर याचे योग्य उत्तर कांठाळो हे जे आहे हे फळ खाल्ल्यानं सापाची विष पूर्ण उतरते। चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9, आमसूल शरीरातील चोळल्यावर कोणता आजार बरा होतो, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क पित्त हे जे आजार आहे आमसूल शरीरात चोळल्यानं हे आजार बरा होतो। चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ 200 मिली हे जे आहे रक्तदान करताना रक्त घेतले जाते। तर हे होते न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळासाठी विचारले जाणारे मागल्या वर्षीचे 10 टॉप प्रश्न। असेच नवनवीन सिरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक लाईक करा। भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।